P1चं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या लगत, 9 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय. लॉंग ऑफ आहे डीप मध्ये आणि मात्र डीप मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षण सजून ठेवलाय. सामन्याला मात्र इथे सुरुवात होते. प्रतीक शिवा येथे गोलंदाजी ट्रॅक वरती. समोर फलंदाज आपण पाहतोय बॉस फायटर साखर संघाकडून पंकज नाकवा स्ट्राइक एंड वरती. चला सामन्याला सुरुवात होते. पंचांचा डिसिजन येतो. लेट्स प्ले. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू चांगल्या प्रकारे हलक्या हाताने टटवलाय. पंकज नाकवा पहिल्या चेंडूवरती फसलाय आणि पहिला मोहरा टिपलाय विरसुली संघाने. साठी सज्ज होईल रोनित नाकवा. पहिल्या चेंडूवरती विकेट गेल्यानंतर बघूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल त्याच्याकडून. खेळण्यासाठी गार्ड घेतलाय पंचांकडून आणि खेळण्याचा ज्यावेळेसचा चेंडू भिन्नाट वेग पाहायला मिळतोय. प्रतीक शिवा याच्या गोलंदाजीमधील शॉर्ट रनअप आहे परंतु हॅम ऍक्शन पाहायला मिळतोय आणि हा मात्र चेंडू येतो डॉट. अद्यापपर्यंत 2 चेंडूंचा खेळ झालाय आणि मात्र अद्यापपर्यंत एकही धाव स्कोर कार्डवरती लागू दिलेली नाहीये. तसेच सामनावीराचा मानकरी मागील झालेल्या मॅचचा अभिराज येतोय. चालेल, 1 षटकानंतर आपण त्याला मात्र सामनावीराचं चषक देऊन त्याला मात्र गुणगौरवित करायचं आहे. यावेळेस चेंडूवरती कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे चौकार. बाला मिस्त्री यांना मी विनंती करतोय मॅन ऑफ द मॅचचं चषक देऊन अभिराजाला मात्र मॅन ऑफ द मॅचचं चषक द्यायचंय. बाला मिस्त्री आपणास मी विनंती करतोय. 500 रुपये घ्यायला बोलव पंकजला, धीरजला. तसेच धीरज शिलिमकर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सम्राट मिथुन थिटे यांच्या माध्यमातून हा वलेसा ब्रँडेड षटकार येतो रोनित नाकवाच्या. रोनित नाकवा ऑन द फायर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूंचा मात्र येथे खेळ केलाय रोनित नाकवा याने आणि तब्बल 10 धावा त्याने मात्र कुठल्यात 1 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला आज पाहायला मिळतोय. एक हार्ड हिटर फलंदाज आहे साखर गावातला. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज लागली होती परंतु यष्टीरक्षक याला मात्र काहीसा चेंडू गॅदर करता आलेला नाहीये परंतु मागील बॅकअप चांगले आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या प्रकारे सामना रंगतोय. आजच्या दिवसातील मात्र 4था सामना
मैदानावरती एकीकडे आपण पाहतोय आई एकविरा वर्सोली, त्यांच्या विपक्ष संघ आपण पाहतोय बॉस फायटर साखर संघ. हा मात्र चेंडू चांगला आहे आणि मात्र षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाचा खेळ इथे मैदानावरती पूर्ण होतोय आणि मात्र धावा लागतायत 10 धावा. एक गडी बाद 10 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रतीक शिवायने चांगली गोलंदाजी केली. अद्यापपर्यंत एक विकेट त्याच्या नावावरती राहिली. बघूया दुसऱ्या षटकासाठी कोणाला प्राचारण केलं जात नाही. जास्तीची टीम मीटिंग घ्यायची नाहीये. जो कोणी गोलंदाज असेल त्याला लवकरात लवकर गोलंदाजीसाठी प्राचारण करायचं आहे. आई एकविरा वर्सोली संघ, चला जास्तीची टीम मीटिंग घेऊ नका. आता मात्र खेळण्याचा मौका नयन याला भेटेल. पहिल्या षटकामध्ये नो स्ट्राईक एंड वरती होता. आता मात्र खेळण्याचा मौका नयन पाटील याला भेटतो. अक्षय पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. डावकुरी हाताचा गोलंदाज अक्षय पाटील वर्सुलेंड कडून गोलंदाजीसाठी सज्ज होईल. अद्यापपर्यंत आता मात्र पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन मात्र खुलं झालंय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय. 5 फिल्डर आहेत ते लेग साईडच्या दिशेने आणि 4 फिल्डर आहेत ते ऑफ साईडच्या दिशेने. बघूया या स्पर्धेचं संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट एके लाईव्ह या वाहिनीवर आपल्याला घर बसल्या युट्यूब वरती हे सामन्याचा घर बसल्या आनंद आपण घेऊ शकतो. एके लाईव्ह या चॅनल वरती आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. वळूया मैदानाच्या दिशेने. तिथे मात्र अक्षय पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. समोर फलंदाज नयन पाटील मैदानाच्या आतमध्ये साखर गावातून खेळण्यासाठी आपल्याला स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. मग करा नयन निरगुळे. जावलेसचा चेंडू, पहिला चेंडू जावलेसचा चेंडूवरती काहीस खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल. तोपर्यंत दुसरी धाव इथे मात्र पूर्ण होतो. चांगला चेंडू होता परंतु मात्र क्षेत्ररक्षणाची साथ लागत नाहीये. त्या कारणास्तव आपण पाहिलं 2 धावा बोनस स्वरूपात मिळाल्या त्या बॉस फायटर साखर संघाला. 12 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. अक्षय पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती. समोर नयन निरगुळे फलंदाजीसाठी सज्ज झालाय. चांगल्या प्रकारे गोलंदाजी डावकुरा हाताचा गोलंदाज आपण पाहतोय. राईट लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा पाहायला मिळतोय. हा चेंडू फिरवलाय. चेंडू याही चेंडूवरती यष्टीरक्षक चकलाय. तोपर्यंत आपण पाहतोय एक धाव पळून काढतायत. जी चिकी रन्स होती ती मात्र मैदानामध्ये पळून काढली. दोन्ही फलंदाज आपण पाहतोय नयन आणि रोनित नाकवा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॉस फायटर साखर या संघाकडून आपण पाहतोय. अक्षय पाटील चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय वर्सोली एंड कडून. यावेळेस चेंडू स्विच हिट करायचा होता परंतु वारंवार यष्टीरक्षक मात्र चकला जातोय त्या चेंडूवरती. तोपर्यंत आणखी एक सिंगल आणि मात्र धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतायत. 13 धावा. 14 काय कसं कसं काय लिहिलं किती आहे तू 13 एकच बघा आताच महिन्याला तुमचं एकच बरोबर आहे 16 ना. मग करा 16 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. कोणाच्या सन्मान्य मिथुन थिटे यांच्या शुभ हस्ते संघ मालक गावदेवी वाशेत संघाचे यांच्या शुभ हस्ते मात्र 500 रुपयाचं कॅश प्राईज धीरज शिलिंकर याला मात्र दिले जाते. त्या 2 काढल्या होत्या आता ही वाईड चला मित्रांनो सामन्याला मात्र चांगल्या प्रकारे सुरुवात झाली आणि मात्र धावफलकावरती
तिथले 2 धावले ना. तू लक्ष ठेव रे. आई पहिले वाढवत जा. चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय तो म्हणजेच अक्षय पाटील, परंतु विकेट किपरचं त्याला मात्र साथ लाभत नाहीये. वारंवार विकेट किपर मात्र क्लोज किपिंग करतोय, परंतु चेंडू मात्र त्याला गॅदर करता येत नाहीये. त्या कारणास्तव सिंगल धावा स्कोर बोर्ड मात्र हलता राहतोय तो बॉस फायटर साखर संघाचा. अद्यापर्यंत धावा लागल्या बॉस फायटर साखर संघाच्या, त्या म्हणजे 17 स्कोर कार्ड वरती. वाईट लिहिलास. यांनी 17 लिहिलं. आता नाही वाईट लिहिला. आता वाईट हा वाईट ना, आधी वाईट होता. 18 झाले 18. चला मित्रांनो 18 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. कॉन्सन्ट्रेशन करत. किती चला मित्रांनो थोडीशी स्कोर बोर्ड मध्ये तफावत आढळते. आता मात्र 18 धावा स्कोर कार्ड वरती लागले. 2 षटकांचा खेळ झालाय. 18 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. तिसऱ्या षटकासाठी परशुराम परशा येतो गोलंदाजीसाठी. आई एकविरा वर्सोली या संघाकडून. नयनच्या माध्यमातून अद्यापपर्यंत मोठा फटका आलेला नाहीये. वारंवार स्ट्रगल करतोय, मोठ्या फटक्यांसाठी जरूर प्रयत्न करतोय, परंतु त्या प्रयत्नांना यश मात्र प्राप्त होत नाहीये. बघूया परशुराम राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पहिला चेंडू, चांगला चेंडू, भन्नाट यॉर्कर. काय गती आहे, या गतीवरती मात्र स्वार होऊन गोलंदाजी करतोय तो परशुराम. चांगला चेंडू परशाचा. अद्यापर्यंत पहिला चेंडू क्रिकेटमधील अस्त्र नव्हे तर शस्त्र अर्थात ब्रह्मास्त्र वापरलंय यॉर्कर चेंडूवरती. यावेळेस चेंडू चांगल्या प्रकारे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. तिथे मात्र डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. तोपर्यंत एकच धाव. त्याच्या मदतीने 19 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. चांगल्या प्रकारे धावफलक मैदानावरती आपण पाहतोय. आई एकविरा वर्सोली विपक्ष आपण पाहतोय बॉस फायटर साखर संघ. ह्या वेळेस रोनित नाकवाला सुद्धा स्तब्ध उभं ठेवले एका जागी. काय गोलंदाजी आहे, अक्षरशः वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय तो परशुराम अर्थात सर्वांचा लाडका परशा गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. चांगल्या प्रकारे हॅम ऍक्शन पाहायला मिळतोय. धीम्या गतीचा चेंडू. गती परिवर्तन ही मात्र काळाची गरज आहे आणि मात्र परशाने सुद्धा गतीमध्ये नियंत्रणामध्ये गती परिवर्तन केली आणि मात्र यावेळेस त्याला चेंडू मात्र डॉट आलाय. 4 चेंडूंचा खेळ झालाय. अद्यापर्यंत एकच धाव खर्च केली. हा पुन्हा एकदा हा मात्र 5वा चेंडू मात्र हा डॉट आलाय. एकच धाव खर्च केली. अद्यापर्यंत चांगली गोलंदाजी. निर्धारित 4 चेंडू या षटकामध्ये डॉट आलेत आणि 1 धाव खर्च केली. बघूया शेवटचा अंतिम चेंडू तिसऱ्या षटकामधील. समोर फलंदाज रोनित नाकवा. चांगला चेंडू पायावरती चेंडू आदळतोय. डायरेक्ट हिट करण्याचा मोका होता परंतु बॅकअप मिळतो. षटकाची होते ते समाप्ती. काय षटक टाकले अक्षरशः परशुराम याने. कंजूसभरी गोलंदाजी पाहायला मिळतो. 2 धावा खर्च करून अक्षरशः फलंदाजांना नाकी 9 केलंय या फलंदाजाने. चला मैदानामध्ये पाणी पाठवायचं आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. 2 षटकांचा खेळ झाला होता तेव्हा 18 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या, परंतु या षटकामध्ये 2च धावा खर्च केल्या. अक्षरशः कंजूसभरी गोलंदाजी जी काही असते ती मात्र परशुरामने आज या मैदानावरती तलवार क्रीडांगणावरती दाखवून दिली. या मैदानाचा भौगोलिक परिसर पाहायला गेला तर 360 अंशाचं हे मैदान नयनरम्य असं मैदान आपल्याला पाहायला मिळते आणि मात्र या मैदानावरती आज मात्र पहिला दिवस या स्पर्धेचा श्री गणेश थळ चालवाला आयोजित दमदार आमदार चषक 2025.
चला यापुढील होणारा सामना थळेश्वर थेल विपक्ष कमलपाडा श्रीराम कमलपाडा. दोन्ही कर्णधारांना मी विनंती करतोय, थळेश्वर थेल आणि मात्र श्रीराम कमलपाडा, चला दोन्ही कर्णधार लवकरात लवकर समालोचन कक्षापाशी नाणेफेकीसाठी यायचं आहे. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज रोहित. 20 धावा. रोहित डावखुऱ्या हाताचा गोलंदाज. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती चेंडू आणि मात्र फलंदाज इथे बाद. रोहित माकला बाद. पाडा, चला दोन्ही कर्णधार टॉस करण्यासाठी यायचं आहे समालोचन कक्षापाशी. नवीन जाणारा न्यू बॅटर मयूर. अद्यापपर्यंत 20 या धावसंख्येवरती दुसरा हादरा लागलाय तो बॉस फायटर साखर या संघाला जखडून ठेवले. 2 षटकामध्ये चांगल्या धावा आल्या होत्या संघाच्या, परंतु आता मात्र तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये काहीसं नामहरण करून ठेवले आई एकविरा वर्सोली या संघाने. रोहित पुन्हा एकदा सज्ज होते. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेचा चेंडू चांगल्या प्रकारे फटका खेळून काढलाय, तिथे मात्र परशुराम पाहायला मिळतोय. त्याने मात्र चांगली अशी फेकी केली. दुसऱ्या धावेचा कॉल आणि मात्र दुसरी धाव घेत असताना फलंदाज मात्र बाद. सौजन्य 21 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात मित्रांनो. शेवटचं अंतिम षटक आहे. पूर्वार्धाचा खेळ मैदानावरती प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय. रोहित याचा पुढील चेंडू डावखुऱ्या हाताचा चेंडू काहीसा कठोर स्वरूपाची गोलंदाजी पुरवतोय चेंडू आणि मात्र पुन्हा एकदा एकच धाव दुसऱ्या धावीचा चान्स मात्र इथे बनला जातोय. खराब थ्रो म्हणता येईल. 2 धावा पळून काढल्यात आणि मात्र 2 धावांनी स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते. तू रन लिही रे पहिल्या इथं, मग ते किती झाले? 23 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि मात्र बघूया कशा प्रकारे फलंदाजी मैदानावरती पाहायला मिळतो. या वेळेसच्या चेंडूवरती मोठा फटका आणि हा फटका मात्र 440चा झटका. षटक चला मित्रांनो, या षटकाराच्या मदतीने 29 धावा स्कोर कार्ड वरती लागतायत. शेवटचे 2 चेंडू येणं बाकी. रोहित ऑन बॉलिंग ट्रॅक. पुन्हा एकदा मोठा फटका, आडव्या बॅटने खेळलेला फटका. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत फेकी करेल तोपर्यंत फलंदाज मात्र दुसरा धाव काढत असताना धावतो. धावा लागल्या. शेवटचा अंतिम चेंडू बघूया. अंतिम चेंडूवरती मोठा फटका येणार का? अंतिम चेंडूवरती मोठा फटका, परंतु फलंदाज बाद. आई एकविरा वर्सोली या संघासमोर. शास्त्री उडवला.
नाणेफेकीचा कॉल दीपिकेश याच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकीचा कॉल केला जाईल. पूर्वार्धाचा खेळ झाला मित्रांनो आणि मात्र पूर्वार्धाचा खेळामध्ये 30 धावा बनवल्यात बॉस फायटर साखर या संघाने आणि मात्र 31 धावांचं लक्ष समोर ठेवलंय आई एकविरा वर्सोली या संघासमोर. तर उत्तरार्धाच्या खेळामध्ये काय घडणार काय बिघडणार याचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी मी घेऊन चालतोय माझे साथी समालोचक विकासदादा साखरकर यांच्याकडे. धन्यवाद. बाजूने लागलेलं आहे. सर्व संघांसाठी पुन्हा एकदा खुशखबर आहे. 26 डिसेंबर ते 28 डिसेंबर 2025 रोजी शिका पक्ष पुरस्कृत थळेश्वर थळ आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा 2025 या चषकाचं या ठिकाणी चषक होणार आहे. ही स्पर्धा संपन्न होणार आहे 26 डिसेंबर ते 28 डिसेंबर 2025. 5,500 रुपये प्रवेश फी आणि प्रथम क्रमांक 55,000, द्वितीय क्रमांक 25,000, तृतीय आणि चतुर्थ क्रमांक प्रत्येकी 15,000 व प्रत्येकी आकर्षक चषक आहेत. मालिकावीर, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज यांना आकर्षक चषक आहेत. आणि मैदान ओपन ग्राउंड आहे. नवीनच तयार केलेलं थळेश्वर थळ संघाने दोन्ही एंड असलेलं ताडघाट मैदानामध्ये ज्या ठिकाणी शिवरात्रीची स्पर्धा होते त्याच्या बरोबर बाजूलाच असलेलं एक निसर्ग संपन्न असं नैसर्गिक संपन्न असं मैदान आहे. अतिशय चांगलं मैदान आहे. त्या ठिकाणी आपण आपला संघ एंट्री करून घ्यायचे आहेत लवकरात लवकर. 55,000, 25,000, 15,000 आणि 15,000 अशी 4 पारितोषिक आहेत. प्रवेश फी 5,500. शेका पक्ष पुरस्कृत थळेश्वर थळ चषक. युट्यूबवर या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जाईल. चला आपण जाऊया मैदानाकडे. या ठिकाणी एकविरा वर्सोली विरुद्ध बॉस फायटर साखर या दोन संघांमध्ये लढत होताना दिसते आपल्याला. 30 धावा काढून बॉस फायटर संघाने 31 धावांचे लक्ष ठेवले आहे ते वर्सोली संघासमोर. वर्सोली संघाची जोडी मैदानात जोडी सलामीवीर परशुराम आणि प्रथमेश ही जोडी मैदानात आलेली. परशुराम डावखुरा फलंदाज. वर्सोली गावामध्ये त्याला परशुराम मिळतो, परशा नावाने ओळखला जातो. पण परंतु हा परशा सर्वांचा आवडता, ज्याप्रमाणे आर्चीचा परशा आवडत होता सगळ्यांना तशाच पद्धतीचा हा खेळाडू आहे. त्याचा खेळ सर्वांना आवडतो. डावखुरा फलंदाज, उजवी गोलंदाज, वेगवान गोलंदाज, भन्नाट वेगात गोलंदाजी टाकतो. अतिशय जबरदस्त असा ऑलराऊंडर खेळाडू सामोरा जातो. समोर गोलंदाजीसाठी आला तो सौजन्य दांडेकर. एक बेस्ट ऑलराऊंडर साखर संघाचा आहे, परंतु आज त्याला फलंदाजीची संधी मिळालेली नाहीये. बघूया गोलंदाजी कशी करतोय. पहिला चेंडू रिव्हर्स पॅटर्न करतो. क्या बात है, बहुत बढ़िया स्ट्रोक, बहुत ही अच्छा स्विच हिट. चेंडू जातो सीमा रेषा. क्या बात आहे, क्या बदला लिखते आहे. काही चेंजेस आहेत. स्विच हिटचा फटका जबरदस्त.
पुन्हा एकदा क्रॉस द लाईन होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पंचांचा इशारा येतोय सब वाईट डिलिव्हरी. अवांतर धावसंख्येत झालेले ते 7 धावा. चांगला स्ट्रोक केला होता, थोडस दबाव निर्माण केला सौजन्यावर आणि त्याचा फायदा भेटला त्याला की तो 7 धावांपर्यंत जाऊन पोहोचला संघ पहिल्या चेंडूवर. अतिशय चांगली सुरुवात केली वर्सोली संघाने. पुन्हा एकदा सूचित करण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेला सौजन्याने त्याचा कावा ओळखला, त्याचा हेतू ओळखला आणि तशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने चेंडू टाकला. निर्धाव चेंडूची सांगता होते या ठिकाणी. धावसंख्या स्थिर आहे, 31 धावांचं लक्ष आहे, 7 धावा धावपळकर आहेत. अद्यापही 24 धावा काढायचे. 4 षटकांचा तब्बल सामना आहे. 8ची सरासरी चांगली सुरुवात करून दिली ती वर्सोली संघाला. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. पंकज नाको त्या ठिकाणी कोणती चूक करत नाहीये. अतिशय चांगल्या पद्धतीने रूपांतर करतो फलंदाज. बॅक टू द डगआउट. लॉंग ऑन आणि काळू कॉर्नरचं ते थोडंसं लांब आहे, त्याच्यामुळे स्ट्रोक्स मारल्यावर तिथे थोडसा वेळ चेंडू का थांबतो म्हणा किंवा ते तिथे पोहोचत नाही. क्षेत्ररक्षकाने बरेच झेल त्या ठिकाणी झालेले आहेत. ते क्षेत्र आहे ते थोडेसे धोकादायक फलंदाजांसाठी क्षेत्र आहे. जरा फास्ट धावलेत तरी चालेल किंवा आणखी 1-2 फलंदाज जर पंचांच्या बाजूला आले तरी अतिशय अत्युत्तम. म्हणून फलंदाज प्रतीक्षा प्रज्वल येतो फलंदाजीला. 1 डाऊन बॅट्समॅन प्रज्वल डवळे, एक डौलदार खेळाडू आपल्याला फलंदाजीसाठी येताना दिसतोय. अप्रतिम खेळणार का आणि चांगलं सौजन्याने पहिल्या चेंडूवर षटकार गेल्यानंतर मात्र आपल्या संघासाठी आपल्या स्वतःसाठी चांगलं कमबॅक केलेलं आहे. अतिशय चांगले खेळ बघायला मिळते. दोन्ही संघांकडून तोड खेळायला बघायला मिळालेला आहे. एक गडीबाद 7 धावा धावफलकार आहेत. पुढच्या चेंडू घेऊन पुन्हा एकदा सौजन्य क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचनेमध्ये बदल होतोय. डावपुरा फलंदाज असेल तर वेगळी थोडीशी डोकेदुखी असते गोलंदाजी करणाऱ्या संघावर आणि गोलंदाजावर सुद्धा, परंतु तो परशाचा अडसर दूर केलेला आहे तो सौजन्याने. पुढचा चेंडू राऊंड विकेट, ब्लॉकवर डिलिव्हरी, लाजवाब डिलिव्हरी, अनप्लेबल डिलिव्हरी. अप्रतिम चेंडू होता. चांगलं कमबॅक केलेला आहे. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या नंतरचा चेंडू व्हाईट बॉल आणि त्यानंतर मात्र 3 चेंडू अतिशय सुंदर टाकलेले. चांगलं संघासाठी स्वतःसाठी चांगलं कमबॅक केलेलं आहे. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते सौजन्याची. मी म्हटलं होतं की चांगलं दर्जेदार ऑलराऊंडर साखर संघाचा हा आज बॉसपाटील संघातून खेळताना आपल्याला दिसतोय. राऊंड विकेटचा मारा वर्सोलियनकडून. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू हवेत. रोनित चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय. रोनित झेल घेणार का? होय, फलंदाज आणखी एक बाद. दोन फलंदाज येऊ अजून. वर्षांनी संघ कृपया विनंती आपल्याला की आपले आणखी नेक्स्ट जे 2 बॅटर आहेत फलंदाज बाद होतील किंवा नॉट आउट राहतील, परंतु 2 बॅटर अजून येऊ दे मैदानामध्ये, जेणेकरून आपल्याला नंतरचे सामने सुद्धा 4 आणि 3 षटकांचेच खेळवता येतील. चांगला चेंडू होता. लोअर फुलटॉस मारण्याचा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकापर्यंत. खूप लोल चेंडू हवेत होता. रोनितने चेंडूवरची नजर हटवली नाही आणि अतिशय चांगल्या पद्धतीने झेल घेतला होता. सौजन्याने चांगलं कमबॅक करून दिलेलं आपल्या संघासाठी. 2 महत्वपूर्ण फलंदाजांना बाद केलेला आहे त्यांनी. पहिला बाद होणारा फलंदाज परशुराम, नंतरचा फलंदाज बाद झाला तर प्रज्वल डवले. आता नवीन फलंदाज आलेला आहे धीरज जायनाक्वा. सामना कसा असेल तर वर्सोली कोळीवाडा विरुद्ध साखर कोळीवाडा हे 2 गावांमध्ये हा द्वंद्व रंगतोय, परंतु बघूया कोणता कोळीवाडा आज या क्रिकेटच्या द्वंद्वामध्ये यशस्वी होतोय. पुढचा चेंडू आडव्या बॅटनं चांगला स्ट्रोक बघायला मिळतो, परंतु चेंडू सरळ डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एकाच धावेसाठी क्या बात आहे रोनित. बहुत अच्छी नजर, बहुत अच्छा थ्रो. अतिशय चांगला खेळ बघायला मिळाला होता. सौजन्याचे चांगले षटक समाप्त होते या ठिकाणी. जरूर 9 धावा गेल्या, परंतु पहिल्या चेंडूवर षटकार 7 धावा गेल्यानंतर चांगलं कमबॅक केलं त्यांनी. शेवटच्या 5 चेंडूत फक्त 2 धावा खर्च केल्या. धावसंख्या बघतो धावफलकर किती लागलेली होती? 8 धावा. अतिशय
अतिशय चांगलं षटक, 2 गडी बाद 8 धावा, म्हणजे जो सरासरी रन रेट पाहिजे ना तेवढ्यावर त्यांना रोखून ठेवलेलं ते सौजन्याने. खरोखर लाजवाब गोलंदाजी सौजन्याची. दुसरं षटक रोनित नखवाला कोण नसेल ओळखत, कारण प्रत्येक जी लीग स्पर्धा असते ना अलिबाग मधली, मग ती अलिबाग प्रीमियर लीग, चॅम्पियन्स ट्रॉफी असू दे, TNP चषक असू दे किंवा दमदार आमदार प्रीमियर लीग असू दे, प्रत्येक लीग मध्ये रोनितचं एक षटक असतेच आणि अतिशय चांगली षटक सुद्धा गोलंदाजी करत असतो. फलंदाजी करताना चांगली सुरुवात करून दिली होती आणि त्याच गोलंदाजीची सुद्धा त्याच्याकडून अपेक्षा केली जाईल, त्याच खेळाची अपेक्षा केली जाईल त्याच्या संघाच्या कर्णधाराकडून. रोनित नाकवा गोलंदाजीस तयार होतो. त्याच्या समोर फलंदाज कोण आहे तर पुन्हा एकदा धीरज नाकवा. त्याच्या साथीला आहे प्रथमेशला अद्यापही एकही चेंडू खेळण्याची संधी मिळालेली नाहीये. क्षेत्ररक्षणाची रचना बघूया. पॉवर प्ले संपल्यानंतर कशा पद्धतीने डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्याचप्रमाणे डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन असे 4 क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहेत. ते सीमारेषेवर ऑन साईडला, ऑफ साईडला कुठे आहे तर ते लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये आहे. वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रात एक क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि बाकीचे 4 क्षेत्ररक्षक आहेत ते एक डीप कव्हरच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आहे, स्वीपरच्या क्षेत्रामध्ये, आणि 3 क्षेत्ररक्षक आहेत ते शॉर्ट थर्मन, शॉर्ट फाईन लेग आणि कव्हरच्या क्षेत्रामध्ये, पॉईंटच्या क्षेत्रात, बॅकवर्ड पॉईंट. चला बघूया पुन्हा एकदा मैदानाकडे. धीरज नाकवासाठी गोलंदाजी रोनित नाकवाकडून. एक उंचपुरा असा साखळ गावाचा हा एक नवोदित म्हणता येण्याचा अतिशय चांगला गुणवान गोलंदाज रोनित राजन नाकवा. क्या बात है, बहुत बढ़िया गेंद, अतिशय चांगला चेंडू, उंचीचा पुरेपूर फायदा. हाय एम ऍक्शन. काही वर्षांनी मी बघितलं रोनितच्या गोलंदाजीच्या ऍक्शन मध्ये खूप फरक झालेला आहे. एकदम हाय एम ऍक्शन वरून चेंडू आता येताना दिसतो. त्याला अतिशय चांगली गोलंदाजी त्याची प्रत्येक लीग स्पर्धेमध्ये सुद्धा बघायला मिळालेली होती. पण या वेळेला पहिल्या चेंडूवर एक लेगबायच्या स्वरूपात धाव मिळते. धावसंख्या झालेली होती 9 धावा. रोनित नाकवा एक उंचपुरा ऑलराऊंडर खेळाडू, एक बालकडू त्याला घरातूनच मिळालेले आहे. चांगला चेंडू, यावेळचा चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहतोय. मी अगोदरच म्हटलं होतं की बालकडू आहे, वडील उत्कृष्ट बेस्ट ऑलराऊंडर, दोन्ही काका बेस्ट ऑलराऊंडर. आता अशा प्रकारचं त्याला बालकडू घरातूनच मिळालेला असल्यामुळे रोहितवर त्याचं नक्कीच थोडंसं काय होईना परंतु भरपूर त्याने त्याचा फायदा सुद्धा उचललेला आहे आणि चांगला खेळ करून आपल्या गावाचं, आपल्या घराचं सुद्धा नाव त्याने रोशन केलेलं आहे. नाकवा परिवाराचं धावसंख्या स्थिर आहे 9 धावा. प्रथमेश पाटील, चांगला चेंडू, फलंदाजाला हवेत केलेला भाग पडला. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये कोणतीही चूक करत नाही यश गोलंदाज आणि फलंदाज प्रथमेश बॅक टू द फॅमिली. बाद होतो. मी अगोदरच म्हटलं होतं की रोनित राजन नाकवा, जनार्दन नाकवा, दत्ता नाकवा, 3 बेस्ट ऑलराऊंडर खेळाडू. साखर संघाचे, प्रदीप स्पोर्ट साखर संघाचे 3 खेळाडू बेस्ट ऑलराऊंडर होते आणि त्यांचा मुलगा सुद्धा बेस्ट ऑलराऊंडरच आहे. जावई सुद्धा बेस्ट ऑलराऊंडर आहे. मुलीची आज अॅनिव्हर्सरी आहे. जावई मैदानात खेळत आहे. अतिशय चांगलं नाकवा कुटुंब संपूर्णपणे मॅच सुद्धा बघत असेल युट्यूबवर बघून. चला सामन्यामध्ये आपण बघतो. फलंदाज लवकर या जरा. मी अगोदरच म्हटलं होतं की 2 फलंदाजांना एक्स्ट्रा पाठवा जेणेकरून तुम्हाला सुद्धा धावत यायला नको. पण जरा त्यांना इशारा करा की 2 खेळाडू आणखी एक्स्ट्राचे पाठवले तर आणखी अतिउत्तम, वेळ वाया जाणार नाहीये. नंतरचे सामने आपल्याला एखादा सामना कमी करावा लागेल किंवा 2-2 षटकांचे सामने करावे लागतील, अशी वेळ येऊ देऊ नका आयोजकांवर. सामन्याचं आपण बघतोय अतिशय चांगली मॅच, टफ फाईट मॅच होणार, यात कोणतीही शंका नाहीये. कारण धावसंख्या 9, फलंदाज बाद आहेत 3. नवीन बॅटर प्रतीक शिवा फलंदाजीसाठी येतोय. गोलंदाजी चांगली केली होती प्रतीक शिवाने. महत्वपूर्ण अशी फलंदाजाला पंकज नाकवाला त्याने बाद करून आपल्या संघासाठी मोलाची कामगिरी केली होती प्रतीक शिवा यांनी. पण तो यावेळेला अतिशय चांगल्या पद्धतीने फलंदाजी सुद्धा करावी लागेल. आपण शूज घातलेले नाही आहेत. पुढच्या मॅचला फक्त ही नोंद असू दे आपल्या मनामध्ये, कारण शूज कंपल्सरी आहेत. परंतु एक मॅच माफ केला आपल्याला आणि क्रिकेटर
हे संपूर्ण वस्त्रानिशी त्या मैदानात पाहिजे. ट्रॅक टी शर्ट शूज ये लीजिए बहुत बढ़िया शॉट. चेंडू जातो सीमारेषा पार. अप्रतिम, लाजवाब, फॅन्टॅस्टिक शॉट. षटकार. थोडासा खराब चेंडू होता. बॅटच्या रेंज मध्ये येणारा चेंडू. पुरेपूर फायदा उचलला प्रतीकने. 15 धावा धावफलकावर. 15 रन्स ऑन द स्कोर बुक. 15 धावांची आवश्यकता आहे. अद्यापही 2 चेंडू बाकी आहेत. त्याच्यामध्ये सामन्याचं पारडं बघा कसं आहे. ते सामन्याचं पारडं एकदम मस्तपैकी मध्यंतरी आहे. चांगला चेंडू, ब्लॉकवर पद्धतीचा चेंडू, परंतु बॅक टू द बॉलर होता चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नव्हता. त्याच्यामुळे 1 धाव स्टंपला लागून मिळते. 1 धाव मात्र मिळालेली आहे. धावसंख्या 16 पर्यंत पोहोचली. 16 रन्स ऑन द स्कोर बुक. 16 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. सामना असं वाटत होतं की साखर संघ आपल्या बाजूने झुकवतोय की काय, परंतु प्रतीक शिवाच्या बॅटमधून येणारा षटकार हा सामन्याला कलाटणी देणारा ठरतोय. धीरजला मारण्याचा प्रयत्न केला जातो. चेंडू सरळ 1 बाउन्स टप्पा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. षटकाची समाप्ती होते आणि या निर्धाव षटकाच्या चेंडूच्या समाप्तीनंतर या षटकाची सुद्धा समाप्ती झाली आहे. इक्वेशन बघा कशा पद्धतीने. 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 16. आता 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूत 15 धावांची आवश्यकता आहे. फलंदाज तिसऱ्या षटकासाठी पंकज नाखवा मैदानामध्ये गोलंदाजीला. बॉस पंकज नाखवा आणि फलंदाजीसाठी आपण बघतो प्रतीक शिवा बेस्ट ऑलराउंडर ऑफ एक वर्षोली. हा क्या बात है, बहुत बढ़िया गेम. अतिशय चांगला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे या ठिकाणी. पहिला चेंडू निर्धाव. हा बाबू हो, ते जेवून 2:30 वाजता वगैरे निघणार होते, म्हणजे पोहोचायला 5-5:30 वाजतीलच. ते निघालेत का नाही तेव्हा माहित नाही. ते कोणला नाही माहिती. पुढचा चेंडू अतिशय चांगला चेंडू होता. मारणं अतिशय चांगल्या पद्धतीने खेळलेला आहे. चेंडू काऊ करण्याच्या क्षेत्रामध्ये वन्स बघता बघताना 1-2 धावा पूर्ण केलेल्या. 2 धावा निघतात आणि धावसंख्या झाली ती 18 धावा. चाल मी विचारतो थोडा. 18 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत आणि 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. समाप्ती या ठिकाणी. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेते. अतिशय चांगला चेंडू. फलंदाज मारण्याचा नक्कीच प्रयत्न करत होता, परंतु फलंदाजाला निर्धाव चेंडूची सांगता झालेली या ठिकाणी. 9 चेंडूंचा खेळ येणे शिल्लक बाकी आहे आणि 9 चेंडू धावा माझे गुणलेख करतात. पार्थ बोडके की धावसंख्या किती पाहिजे तर 13. 9 चेंडू 13 धावा. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. पंकजच्या हातातून चेंडू निसटतो. 1 धाव काढली. बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली. तिसरी धाव होणार का? प्रयत्न केला जातोय का नाही? 2 धावांवर संतुष्ट, परंतु हा जर झेल झाला असता पंकज तर सामन्याचं चित्र नक्कीच पलटलेलं असतं. 2 धावा मात्र मिळतात फलंदाज प्रतीक शिवाला आणि धावसंख्या झाली 20 धावा. 20 रन्स ऑन द स्कोर बुक. आता मात्र आवश्यकता आहे ती 8 चेंडू 11 धावा. 8 चेंडू 11 धावा. 8 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे.
8 चेंडू 11 धावा ह्या जर विकेट गेली असती तर मात्र सामन्याचं थोडंसं पारडं वेगळं दिसलं असतं, कारण 8च चेंडू शिल्लक राहिले असते. 13 धावांची आवश्यकता आणि महत्वाचं म्हणजे प्रतीक शिवा याने आल्या आल्या पहिल्या चेंडूवर षटकार मारून आपले मनसुबे स्पष्ट केले होते. असा प्रतीक शिवा फलंदाजी सज्ज. अकोट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा जोरकस मारण्याच्या प्रयत्नात क्या हो रहा है भाई. जिथे एकही धाव नव्हती तिथे 1 धाव नाही, 2 धाव नाही तर 2 धावा मिळतात. चांगला चेंडू होता, निर्धाव चेंडू गेला होता, परंतु यष्टीरक्षकाच्या हलगर्जीपणामुळे म्हणा 2 धावा मात्र जातात. थोडंसं प्रेशर, इट्स प्रेशर प्रेशर अँड प्रेशर. 2 धावा मिळतात, 22 धावा धावफलकार लागतात. 7 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू 9 धावा. काय गोलंदाजी केली होती पंकजने, सुंदर गोलंदाजी होती, परंतु क्षेत्ररक्षकाची स्वतःचं सुद्धा क्षेत्ररक्षण थोडंसं गलथान. पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम असा चेंडू होते, खरोखर चांगला चेंडू, षटकाची समाप्ती. क्या बात आहे, बहुत बढिया गेंदबाजी, अतिशय चांगलं षटक या ठिकाणी समाप्त होतं. पंकजचं सुंदर षटक होतं, लाजवाब षटक होतं, परंतु अनफॉर्च्युनेटली त्याच्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या गेल्या. आता सामना बघा जबरदस्त रंगतदार अवस्थेत येऊन पोहोचलेला आहे. धावसंख्या 23, 8 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 8 धावा. चला फास्ट, अंपायर फास्ट प्लीज. 6 चेंडू आणि 8 धावा. चला फास्ट करा जरा प्लीज. आम्हाला समजते की महत्वपूर्ण सामना आहे, थोडंसं टीम मीटिंग सुद्धा गरजेचं आहे. चौथ्या षटकासाठी पाचारण केलं गेलं ऋषभ निरगुळे. 6 चेंडू 8 धावा. बाबू प्रतीक शिवा आणि धीरज जायनाको यांची जोडी मैदानात. प्रतीकने मात्र चांगली कामगिरी करून आपल्या संघाला थोडं होईना, परंतु विजयाच्या समीप नेलेला आहे. 6 चेंडू 8 धावा. सहा चेंडू 8 धावांसाठी गोलंदाजी लावला ऋषभ. क्या बात है, वाह, लाजवाब. हाय अँड ऍक्शन नेट ब्रेक पद्धतीची गोलंदाजी. अशी गोलंदाजी बघताना मला समोर सत्यम कोहलीची आठवण आलेली आहे. अशाच प्रकारची त्याची गोलंदाजीची ऍक्शन आहे. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. 5 चेंडू आणि 7-8 धावांची आवश्यकता आहे. क्या बात आहे. पुन्हा एकदा चांगला भेदक चेंडू होता, वॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू पॅडवर आदळतोय. वेटिंग फॉर अंपायर डिसिजन. येस, हे दाखवा तुम्ही. युट्यूबवर आपण मॅचेस खेळतोय. लेग बाईज प्रत्येक गोष्ट दाखवायला पाहिजे आपण. परंतु या वेळेला रेंज मध्ये येतोय चेंडू, सरळ जातोय लॉंग सीमारे सापार. एक लाजवाब झन्नाटेदार स्ट्रोक. धीरज याने मात्र या वेळेला षटकार मारून सामन्याबद्दल जी थोडीशी जाण होती ना ती थोडीशी कमी केली. औपचारिकता आहे, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट में कुछ भी हो सकता है. 3 चेंडू 1 धाव. सामना बदलला असता, क्षेत्ररक्षकांची 7 लाभली असते, पंकजने तो झेल घेतला असता, परंतु बघूया सामना अजूनही संपलेला नाहीये. 3 चेंडू 1 धाव. 3 चेंडू 1 धाव असताना पुश केलेला चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू येतोय समालोचन कक्षाला सलामी द्यायला विजयी चौकार. 4 धावा. विजय.